नमस्कार. आपल्यासमोर माझी स्वरचित कविता ठेवतोय. कवितेचं शीर्षक आहे ऑपरेशन सिंदूर. शौर्यपथावर ललाट झळकते, वाऱ्याने हे वाहते रक्त. शौर्यपथावर ललाट झळकते, वाऱ्याने हे वाहते रक्त. पहलगामच्या डोंगरातून उडतो अजूनही हंबर स्वरात. पहलगामच्या डोंगरातून उडतो अजूनही हंबर स्वरात. वर्दीच्या छायेत दडलेली आहे अखेरची हाक. वर्दीच्या छायेत दडलेली आहे अखेरची हाक. आई म्हणते तो परत येईल पण येत नाही पावसात. कुणाचं कुंकू पुसलं, कुणाचं बाप, कुणाचं लेकरू. जळालं आयुष्य त्यांचं, ज्याने मुखपणे गमावलं आपलं पाखरू. सार दृश्य डोळ्यात मावत नाही, अंधारात उजेड काही केल्यास सापडत नाही. हातावरची मेहंदी निथळ, पण हृदयात वैधव्य. निशब्द होऊन पतीच्या शवाजवळ बसली ती माऊली. ती पाहून गळून गेलं आमचं देवत्व. रक्तानं माखलं हिरवं निसर्ग सार. निरापराध अश्रू विचारत आहेत प्रश्न, उत्तर कोण देईल का? अख्खा देश माझा आभाळासारखा गरजतोय, एक एक गोळीचा हिशोब मागतोय. अरे पाखड्या, आमच्या भाकरीवर तुझा संसार थाटलास आणि दहशतवादींना पाठीशी घातलास. आता तुझी चड्डी झाली ओली, सिंदूर होऊन तुझ्यावर बरसला आहे. शत्रू नाही फक्त सीमारेषेचा पार, तो छुपा आहे तुझ्या नकाशात, तुझ्या सावलीत, तुझ्या श्वासात. खरं रण इथंच आहे. ऑपरेशन सिंदूर नव्हे केवळ मिशन, ते तर होतं सैनिकी सौभाग्य, नवभारताचं उत्तर. हे रक्त फक्त शहीदांचं नाही, हे भारत मातेचं पुकार आहे. त्यांच्यातून उगम पावतो नवा प्रकाश, जिथे प्रत्येक निखाराचं होतं दीपदाह. हे ऑपरेशन केवळ लढाई नव्हे, ते नव शौर्यसंधान आहे, जिथं वीरांच्या हाकावर उभं राहतं राष्ट्र आणि प्रत्येक थेंबावर लिहिलं जातं जय हिंद स्वाभिमानाने. शत्रू कधी झेपेल हे ठाऊक नाही, पण आमचं उत्तर नेहमी तयार असतं. कारण आमचं सैन्य ही तलवार नाही फक्त, तर ती तर आहे भारत मातेची कवचधारी छाया. भारत मातेची कवचधारी छाया. धन्यवाद.